आणि आता आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। सत्तेमध्ये जायला हवं आमदारांची शरद पवार यांच्याकडे आग्रही मागणी। विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील कामं होत नाहीत, आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवार यांची भूमिका, सूत्रांची माहिती। तर आम्ही कुठे पवारांना आमंत्रण देतो आहोत, त्यांनी जिथे आहेत तिथेच राहावं, पवार भाजप सोडून इतरांची युती करायला तयार, पवारांच्या भूमिकेवर महाजन यांचं आव्हान। शरद पवारांनी असं म्हटलंय पण कार्यकर्त्यांना की मी भाजप सोडून कोणत्या पण पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायला तयार आहे। स्वागत आहे त्यांचं, आम्ही कुठे आमंत्रण देतोय त्यांना, तरी जिथे तिथे रावण लढावं। इतर पक्षातील लोकांना त्यांचं भविष्य अंधकारमय दिसतंय। उद्धव ठाकरे यांचे अनेक लोक, शरद पवारांच्या पक्षाचे अनेक लोक भाजपमध्ये यायला उत्सुक, गिरीश महाजन यांचा दावा। अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटतंय। इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत। शरद पवार साहेबांकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत। तर वादळरूपी पाऊस आल्यास रेनकोट किंवा छत्रीचा उपयोग होत नाही, वडेट्टीवारांचा सुप्रिया सुळेंना टोला। पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री, अजून निर्णय नाही। अजित पवार यांच्यासोबतच्या युतीवर सुप्रिया सुळे यांनी केलं होतं वक्तव्य। मुंबई महापालिकेसह पुणे महापालिकेवर देखील भगवा फडकणार। वाढदिवसाच्या निमित्तानं आमचा संकल्प, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। नाशिकच्या द्वारका सर्कलची भुजबळांकडून पाहणी। मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून छगन भुजबळ पालिका अधिकाऱ्यांवर संतापले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची देखील भेट झाली आहे। मुंबईवर अदानींचं अतिक्रमण याबाबत राज फडणवीसांना भेटले असतील। राऊतांचा खोचक टोला, मराठी नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही अजूनही आशावादी, संजय राऊत यांचं वक्तव्य। मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी, महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं। कारण मुंबईतील मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांची हजेरी। वरळीमध्ये संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन। ठाकरे बंधू युती संदर्भात पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। तर दोन्ही भावांनी ठरवावं, त्यांनी ठरवलं की होईलच, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य।